प्रसार माध्यमातून चालू घडामोडी पाहण्यासाठी न्यूज केंद्र चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा। आरक्षण संपवण्याचा मनसुबा राहुल गांधी यांनी अमेरिकेत व्यक्त केला, त्यामुळे काँग्रेसच्या या आरक्षणाविरोधी भूमिकेचा पनवेलमध्ये भाजपच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या निषेध आंदोलनास भाजपचे जिल्हा चिटणीस ॲडव्होकेट प्रकाश बिनेदार, अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अमित जाधव, अनुसूचित जमाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बंडू शिंदे, भाजपचे तालुका सरचिटणीस भूपेंद्र पाटील, खारघर शहर अध्यक्ष प्रवीण पाटील, कळंबोली शहर अध्यक्ष रविनाथ पाटील, माजी नगरसेवक अजय बहिरा, जय भारतीय जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र घरत, महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्ष कमला देशेकर, अनंत गायकवाड, अविनाश गायकवाड, दीपक शिंदे, ज्योती देशमाने, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमित जाधव, विद्या तामखेडे, युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, पनवेल शहर अध्यक्ष सुमित झुंजारराव यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले। आज या ठिकाणी राहुल गांधींचा जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही सगळेजण या ठिकाणी जमलेलो आहोत। कारण की अनेक वर्षांपासून या ठिकाणी काँग्रेसच्या मनात असलेलं जे वक्तव्य आहे ते राहुल गांधी यांच्या माध्यमातून आज समोर येताना आपल्याला दिसतो आहे की इतक्या वर्षाच्या कालखंडामध्ये बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यांना जे आरक्षण दिलेलं आहे, या आरक्षण काढून देण्याचं महापाप या ठिकाणी राहुल गांधी यांच्या तोंडातून बाहेर पडलेलं आहे। ते म्हणाले की त्यांची सत्ता आल्याच्या नंतर ते या ठिकाणी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी दिलेलं आरक्षण आम्ही काढून घेऊ। इतक्या वर्षाच्या कालखंडामध्ये निवडणुका आल्या की त्यावेळेला सातत्याने काँग्रेसच्या माध्यमातून सांगितलं जातं की भारतीय जनता पक्ष हा आरक्षण विरोधी आहे, भारतीय जनता पक्ष हा संविधानाच्या विरोधात आहे। परंतु खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपल्याला सांगायला आम्हाला सांगितलं पाहिजे की खरे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे मारेकरी कोण असतील तर ते काँग्रेस पक्ष आहे। नेहरूंपासून इंदिरा गांधींपासून राजीव गांधींपासून ते आता राहुल गांधींपर्यंत आणि राहुल गांधीच्या काँग्रेसच्या इतर सदस्यांनी देखील, खासदारांनी देखील या ठिकाणी समर्थन केलेला की भारतीय जनता पक्षाचं सरकार ज्या वेळेला जाईल आणि काँग्रेसचं सरकार ज्या वेळेला सत्तेवर येईल त्यावेळेला या ठिकाणी अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीसाठी दिलेलं आरक्षण हे बंद करण्याचा निर्धार या ठिकाणी काँग्रेसच्या माध्यमातून व्यक्त केलेला आहे आणि त्यांचा जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत। आता या ठिकाणी अनुसूचित जात असेल, अनुसूचित जमात असेल, बौद्ध समाज असेल, यांच्या मनामध्ये काँग्रेस आणि काँग्रेसचे सहकारी पक्ष यांच्या बाबतीत फार मोठी मनामध्ये चीड निर्माण झालेली आहे की काँग्रेस अशा पद्धतीत आणि सहकारी पक्ष अशा पद्धतीत आमचं जर आरक्षण हिरावून घेत असेल तर आम्ही कदापि या ठिकाणी काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षांना सत्तेवर येऊ देणार नाही, अशा प्रकारचा निर्धार आता या ठिकाणी समाजाने घेतलेला आहे। आम्ही या ठिकाणी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की हे वक्तव्य आज निषेध व्यक्त करून आम्ही थांबणार नाही, तर तालुक्यातील, शहरातील, गावापाड्यांमध्ये, शहरांमध्ये जाऊन काँग्रेसची दुपट्टी भूमिका आम्ही सर्व समाजातील स्तरामध्ये सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत आणि समाजाला, दोन्ही समाजाला, अनुसूचित जातीच्या असतील, जमातीच्या असतील, दोन्ही समाजाला विनंती करणार आहोत की याच्यानंतर ज्या ज्या वेळेला निवडणुका येतील त्या वेळेला काँग्रेस आणि त्यांचे सहकारी पक्ष असतील यांना मतदान करू नका आणि त्याचबरोबर ते सत्तेपासून त्यांना रोखण्याचं आपण काम करूया, अशा पद्धतीने सगळ्या आम्ही अनुयायांना या ठिकाणी विनंती करतो। धन्यवाद।